ताईचं फ्रेश आवरून आम्हाला जायचं होतं रानात जाऊन हरभरा खायचा होता. खूप दिवस झाले. जाईन म्हणलं होतं, पण जाणं होत नव्हतं. पोरींला सुट्ट्या होत्या म्हणून पोरींला घेऊन चालले होते. ताई साक्षीकडे गेली आणि तिच्याकडून यायचं नावच घेत नव्हती, कारण ती तिला फिरवत होती म्हणून. आणि हाय काजलनी पण हाय केलं आणि आम्ही निघालो रानातल्या रस्त्याकडे. फर्स्ट तर गेलो होतो, लसूण लावला तिकडे आणि तिकडे जाऊन जरा माकड चाळे करत होता आणि म्हणत होता माझा पण शूट घे, पण मी काय घेतलं नाही, म्हणलं राहू द्या. आणि तेवढ्या ह्याच्या ताईला माहीत दिसली आणि ती त्याच्याकडे बघून खूप रडत होती. नंतर आम्ही गेलो तर हरभरा खायला आणि ती चिंच खूप म्हणजे छान आहे, गोड आहे आणि ती पण घ्यायची होती, पण म्हणलं नको, आता सर्दी खोकल्याचे दिवस आहेत आणि तिचं शूट घ्यावा आणि निघाव तिथून तिला हाय बाय करून. आणि पुढे गेलो तर मग आम्ही डाळा खाल्ला. भरपूर म्हणजे वेगळ्या व्हरायटीचं डाळ होते, तर मिक्स होता. काजल उपटून आणत होते, मी तर झाडालाच तोडून खात होते मस्त म्हणजे करीत. आणि ताई खात होती माती, आम्ही खात होतो हरभरा. मग मी तिथं ब्लॉग म्हणजे थोडंसं शूट केलं आणि थोडंसं रील्स पण काढल्या आणि बराच वेळ आम्ही खात एन्जॉय केला. आणि त्याच्यानंतर आम्हाला दिसलं ऊसाचं ट्रॅक्टर आणि आम्हाला ऊस घ्यायला जायचं होतं, पण ट्रॅक्टरची स्पीड जरा जास्तच होती म्हणून कॅन्सल केलं आणि घरी जायची वेळ झाली. मग आत्या खूप मागं राहिल्या होत्या आणि आत्याला चला चला म्हणत मी पण पुढं चालले होते हरभरा घेऊन. वाव, सनसेट खूप छान झाला होता आणि आता दिवस मावळायला 6 वाजले होते, त्याच्यामुळं तर ते फार सुंदर दिसत होतं. आत्या बघा किती महाग चालत होते, हळूहळू पुढे चाललं तर ऊस तोडणारे मजूर दिसले आणि ते बघा किती वेगळंच म्हणतात तर गोड ऊसाची कडू कहाणी. पहाटे 4 वाजल्यापासून तोडत होते, मी त्यांना विचारलेलं. आणि लेकरं बाळ सगळे घरी ठेवून त्यांचं आपलं चालूच काम, त्यांचं कसं वेगळीच लाईफ असते ना. इतक्या थंडीचं आपल्याला घराच्या बाहेर निघू वाटत नाही आणि त्यांना थंडीचं काम करायची वेळ येते. त्याच्यानंतर आम्ही रस्ता थांबलो होतो आणि त्याला थकवा आला होता म्हणून तर परत आम्ही घरी आलो होतो. आणि आता आम्हाला बाहेर जायचं होतं आज जेवणासाठी. तर चला म्हणलं, खूप कंटाळा आला दिवसभर रानात फिरून. ते म्हणले चाल ठीक आहे मग आपण जाऊ, म्हणून मग आम्ही गेलो होतो, म्हणजे चाललोच होतो जेवायला. आत्यांना पण सोबत घेतलं होतं. आता घरी मामी पण होते, त्याच्यामुळं स्वयंपाक करायचा कंटाळा आला होता, म्हणून ते म्हणले चल जाऊ देतो, खूप दिवस झालं म्हणतेच, म्हणून गेलो होतो आम्ही राधिका छान दही शेव भेटती आणि ती खूप दिवसापासून काजलला पण खायची होती, त्याच्यामुळं म्हणलं चला सगळंच म्हणजे तिची पण इच्छा होईल खाण्याची आणि आपलं पण सगळं म्हणजे 2 in 1 होईल. आम्ही पोचलो आणि जेवण करायला लागलो होतो. ताई ती खूप म्हणजे जेवायला चाललं होतं, ते खूप पडत होतं रस्त्याचं काही दिसन ते. नंतर मध्ये गेल्यावर तिला फक्त मिठाच्या बरण्याच खायच्या होत्या. काजल तिला क्लीन करून देत होती, कारण कोणी हात ते लावलेले वरती मीठ ते सांडलेलं आणि एक ठेवलं ती एक वडून घेत होती, कारण ती खूप परेशान करत होती त्याच्यामुळं. आणि परत मग आम्ही ते डिसाईड करत होतो काय घ्यायचं काय नाही. मग आम्ही अशा प्रकारे जेवण केलं आणि आम्हाला थोडंसं आत्यांना विचारत होते मी की काय घ्यायचं काय नाही तुमच्या आवडीचं, तर आत्या काहीच रिॲक्शन देत नव्हतं. त्याच्यानंतर आम्ही बॅक साईडला जाऊन झोका वगैरे खेळत सोनलच्या ताईला म्हणजे खेळायला शिकवत होते आणि हे इकडे झोका खेळत होते. त्याच्यानंतर थोडा एन्जॉय केला आणि आम्ही आजचा दिवस संपवला. थँक्यू.